नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी शुभम लोंढे तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. मी आलो आहे एक नवीन इंटर्नशिपची संधी घेऊन. आज या व्हिडिओमध्ये वन ऑफ दी टॉप इंटर्नशिपविषयी माहिती सांगणार आहे. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सरकारी इंटर्नशिप आहे. चला तर इंटर्नशिपविषयी जाणून घेऊया. हे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचं ऑफिशियल पेज आहे. इथे जी इंटर्नशिप दिलेली आहे तिचे फायदे खूप आहेत. सर्वप्रथम आपण स्टायपेंडविषयी जाणून घेऊया. ही जी इंटर्नशिप आहे ती पेड इंटर्नशिप आहे. त्यात तुम्हाला 10,000 पर मंथ अर्न करण्याची संधी मिळत आहे. यानंतर तुम्हाला वन टाईमची जी एअर तिकीट आहे, इकॉनॉमी एअर तिकीट, दिल्लीपर्यंत येण्याची फ्लाईट तिकीट पण तुम्हाला मिळणार आहे. यात जे सिलेक्टेड इंटर्न्स असतील त्यांना नवीन नवीन स्किल शिकण्याची संधी मिळतेच. एलिजिबिलिटी क्रायटेरियाविषयी सांगायचं झालं तर कोण इंटर्नशिप करता ॲप्लाय करू शकतं. तुम्ही इंडियन सिटिझन आहात, इंडियन बॅकग्राऊंड जर असेल आणि तुमची मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन कंप्लीट किंवा शेवटच्या वर्षाला जर असाल, ग्रॅज्युएशनची कोणती पण डिग्री तुम्ही करीत असाल, BA, BCom, BSc, BCS, BTech, BCA, ग्रॅज्युएशनची कोणती पण डिग्री तुम्ही करत असाल, फायनल इयरमध्ये असाल तर तुम्ही ॲप्लाय करू शकता. ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तरी तुम्ही ॲप्लाय करू शकता. फक्त तुमचं वय 25 वर्षापेक्षा जास्त नको आहे तरच तुम्ही इंटर्नशिप करता ॲप्लाय करू शकता आणि इंटर्नशिपचा फायदा घेऊ शकता. कंप्लीट डिटेलमध्ये एलिजिबिलिटी पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता. इथे पूर्ण डिटेलमध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. आपण इनटेक आणि ड्युरेशनविषयी पाहू. इथे जवळजवळ 75 स्टुडंट्स निवडणार आहे, जे का पहिल्यांदाच असं होतं आहे. यावर्षी 75 मुलं सिलेक्ट केले जाणार आहे. नॉर्मली 30 ते 35 मुलं मागील वर्षी सिलेक्ट केले होते. 75 मुलांना संधी मिळते गव्हर्नमेंटसोबत, मिनिस्ट्रीसोबत इंटर्नशिप करण्याची. इथं जी इंटर्नशिप आहे ती एप्रिल महिन्यात सुरू होईल, पण तुम्हाला रजिस्ट्रेशन आत्ताच करायचं आहे. फक्त 10 ते 15 दिवसांकरिता इंटर्नशिप ॲप्लिकेशन ओपन होतात. इथे सिलेक्शन प्रोसेसर सांगायचं झालं तर सिलेक्शन प्रोसेसर माहीत करून घेण्यासारखं आहे. कारण इथे कोणतीच एक्झाम वगैरे नाही का तुम्हाला फीज द्यायची आहे. इथे जो सिलेक्शन प्रोसेस आहे तो 2 स्टेजेसमध्ये कन्वर्ट आहे. जो प्रिलिमिनरी स्क्रीनिंग आणि पर्सनल इंटरव्ह्यू आहे. स्क्रीनिंग म्हणजे आपल्या भारतात एकूण 28 स्टेट्स आहे. प्रत्येक राज्यातून 2 इंटर्न्सला हायर केले जाणार आहे. म्हणजे 2 मुंबईची, 2 दिल्लीची, 2 अहमदाबादची. भारतात जितके राज्य आहे त्या राज्यातून प्रत्येकी 2-2 इंटर्न्सला हायर केले जाणार आहे. जर तुमच्या स्टेटमधून कुणी ॲप्लाय केलेलं नसेल, फक्त तुम्हीच ॲप्लाय केलेलं असेल तर तुमचं सिलेक्शन पक्कं आहे. 30% स्टुडंट्स ॲज अ वुमन कॅन्डिडेट म्हणून सिलेक्ट केले जाणार आहे. गर्ल्ससाठी पण एक चांगली संधी आहे असं आपण म्हणू शकतो. जी तुमचे वेटेज असेल लास्ट इयरमध्ये, 12thमध्ये, 10thमध्ये आणि ग्रॅज्युएशनमध्ये किती आहे याच्या बेसिसवर पाहिले जाणार आहे. बेसिकली ग्रॅज्युएशनचे मार्क्स आणि 12thचे मार्क्स जास्त नोटीस केले जातील. त्याच्या आधारावर तुमची मेरिट लिस्ट बनवली जाईल. ॲप्लाय तुम्हाला ऑनलाईनच करायचं आहे. इथे तुम्हाला स्टेट वाईज मेरिट लिस्ट पाहायला मिळेल. त्यानंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू होईल आणि तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे ह्या इंटर्नशिप करता. त्यानंतर सांगायचं झालं तर ऑब्लिगेशन्स ऑफ धिस इंटर्न्स. ही खूप महत्त्वाची इंटर्नशिप आहे. त्यामुळे इथे तुम्हाला रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करायचे आहे. ही इंटर्नशिप कंप्लीट केल्यावर जे तुम्हाला शिकवलं जाईल ते तुम्ही बाहेर कुणालाही सांगू शकत नाही. दुसऱ्याला तुम्ही इथे काय शिकला, काय केलं आहे ते काहीही सांगता येणार नाही. ही थोडी कॉन्फिडेन्शियल सिक्युरिटी पर्पजची इंटर्नशिप आहे. त्यामुळे इथं जास्त मुलांचं सिलेक्शन होत नाही. मोजक्याच मुलांचं सिलेक्शन होतं आणि खूप जास्त फायदा त्या मुलांना मिळतो. टर्मिनेशनविषयी पाहू. जर तुम्हाला मधून इंटर्नशिप सोडायची असेल तर तुम्हाला टर्मिनेशन करता नोटीस वगैरे द्यावी लागेल. त्याविषयी आणखीन माहिती तुम्ही इथे पाहू शकता. आपण आता टाईमलाईनविषयी पाहू. कधी तुम्हाला काय काम करायचं आहे
तर सगळ्यात पहिल्यांदी ॲप्लिकेशन 2022-23 करता चालू झाले आहेत. 15 फेब्रुवारीची या ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे. इथे टर्म फर्स्ट आणि टर्म सेकंडची मुलं म्हणजे ऑलमोस्ट 28 राज्यातील मुलं ऑल इंडियातले ॲप्लाय करू शकता या इंटर्नशिप करता. आणि ही जी इंटर्नशिप आहे तुमची 18 फेब्रुवारीला जी मुलं सिलेक्ट होतील त्या मुलांना इंटरव्ह्यू करता कॉल येईल. तुमचा इंटरव्ह्यू 22 ते 24 फेब्रुवारीच्या दरम्यान होईल. त्यानंतर 28 फेब्रुवारीला सिलेक्टेड कॅन्डिडेट जे असतील त्यांना डिव्हिजन ॲलोकेट केल्या जातील. डिव्हिजन या व्हिडिओत आपण पुढे पाहू. तुमची जी इंटर्नशिप आहे ती 1 एप्रिलपासून सुरू होईल. तुम्हाला मी टाईमलाईन सांगितली, सगळं काही सांगितलं. खूप चांगलं वाटतं आहे आता ऐकून. आता आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं ते पाहू. इथे रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे. रजिस्टर या बटनावर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला फुल नेम टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं जेंडर टाकायचं आहे आणि ईमेल आय डी टाकून तुमचा पासवर्ड इंटर करायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला तिथे जो कॅप्चा दिलेला आहे तो टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. व्हेरिफिकेशन लिंक तुमच्या मेलवर सेंड केली जाईल. ती ॲक्टिवेट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे. तुम्हाला तिथे ॲप्लाय फॉर दी इंटर्नशिप असं ऑप्शन दिसेल. त्या बटनावरती क्लिक करून तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म ओपन करायचा आहे आणि तो संपूर्ण भरायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म लक्ष देऊन भरायचा आहे, कारण हा फॉर्म तुम्ही एकदाच भरू शकता, डबल भरू शकत नाही. पहिल्यांदा पर्सनल डिटेल्स ॲड करायची आहे. त्यात फुल नेम, जेंडर, मेल आय डी टाकून ॲडव्हर्टाइजमेंट नेममध्ये तुम्हाला MA 2022 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी लिहायची आहे. त्यात तुम्ही इंडियन्स आहात का अदर्स आहात. तुमचं डोमेसाईल स्टेट कोणत्या राज्याचं आहे, कोणत्या राज्यात तुम्ही राहता ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची कॅटेगरी टाकायची आहे. त्यानंतर पासपोर्ट असेल तर त्या पासपोर्टचा नंबर टाकायचा आहे. नसेल तर येस नो सिलेक्ट करायचं. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तिथे एज्युकेशनचा ऑप्शन येत आहे. जर तुम्ही कोणती डिग्री करत असाल तर तुम्हाला पर्सिंग स्टेटमध्ये सिलेक्ट करायचं आहे. कोणत्या युनिव्हर्सिटीची तुम्ही डिग्री करत असाल त्या युनिव्हर्सिटीचं नाव तुम्हाला त्यानंतर तिथे टाकायचं आहे आणि ती किती ड्युरेशनची आहे ते तुम्हाला ॲड करायचं आहे. तुम्ही जर ग्रॅज्युएशन कंप्लीट असाल तर तुम्हाला ग्रॅज्युएशनची डिटेल्स इथे टाकायची आहे आणि पासिंग इयर टाकायचे आहे. त्यानंतर 10th आणि 12thचे मार्क तिथे टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इंटर्नशिपचा ड्युरेशन तिथे टाकायचा आहे. इंटर्नशिपचा ड्युरेशन टाकल्यानंतर तुम्हाला करिक्युलर ॲक्टिव्हिटी जर तुम्ही कोणती केलेली आहे किंवा काही तुमचा जर प्रोजेक्ट केला असेल तर त्याविषयी तुम्हाला तिथे माहिती टाकायची आहे. त्यानंतर विषय येतो तो डिव्हिजनचा. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचा त्यात वेगवेगळे डिव्हिजन असतात. त्यानंतर कोणत्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला इंटर्नशिप करायची आहे ते तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही इंटर्नशिप जॉईन का करत आहात. तुम्हाला इंटर्नशिप जॉईन करण्याचं तिथे रिझन द्यायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे आणि ॲप्लिकेशन सबमिट करायचे.